आज काय बोलायचं याचा काही विचार करून आलो होतो. ते सगळे या ठिकाणी आलेलं आहे. आणि ते येईलच असंही वाटत होतं. आणि ते जे मनात येत होतं ते निराळ्या प्रकाराने आपल्या समोर आलं. आणि आता रमेशजींनी जे उत्तर दिलं त्याच्यामुळे त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं. तर आता दुसरा उपाय नाही, तेच मला पुन्हा बोलावं लागणार आहे थोडा वेळ. दुसऱ्या शब्दात मी ते मांडतो. रमेशजींचं कर्तृत्व सगळ्यांच्या समोर आहे. सामाजिक समरसतेच्या क्षेत्रात त्यांनी जे काम केलं आहे तो विषयच पूर्ण उठावला. म्हणजे त्या क्षेत्रात संघाने पुढे जायचं. आता संघाचं सामाजिक मूल्यांकन व्हावं आणि सोशल थ्रस्ट संघाला मिळावा असं जेव्हा संघात वाटायला लागलं सगळ्यांना, पूजनीय बाळासाहेबांनी सरसंघचालक होते तेव्हा, तर पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेतून त्याला जी गती दिली त्या दिशेने प्रत्यक्ष काही उभं राहण्याचं पायलट प्रोजेक्ट महाराष्ट्रात झालं सामाजिक समरसता मंचाच्या रूपाने. आणि त्याचे प्रमुख शिल्पकार रमेश जे आहेत हे आपण सगळे जाणतो. त्यांचं ते म्हणणं बरोबर आहे की त्यांच्या मागे संघ उभा राहिला, पण त्यांच्या मागे नाही, त्यांच्या तो हृदयातच आहे. त्याच्यामुळे जे जे करतात तिथे असतोच तो. साप्ताहिक विवेकच्याही सगळ्या बांधणीमध्ये त्यांचा काय, त्यांची भूमिका काय आहे, किती आहे, ते सगळं आपण जाणतो. पण आजच्या कार्यक्रमाला आपण असं काही नाव दिलेलं नाही आहे. आपण या कार्यक्रमाला एक सरळ आणि प्रचलित नाव दिलेलं आहे, अमृत महोत्सव. 75 वर्ष पूर्ण झाली म्हणजे त्याला अमृत महोत्सव म्हणतात. पण आज जो अमृत महोत्सव होतो आहे त्यात या अमृत शब्दाचा एक विशेष अर्थ आहे. हे कोणचं अमृत ज्याचा आपण उत्सव करतो, या कर्तृत्वान, तिन्ही क्षेत्रातल्या कर्तृत्वात, आणि आणखीनही पुष्कळ गोष्टी असतील ज्याचं तितकं निरीक्षण आपलं नाही आहे. त्यांना संगीताची आवड आहे, त्यांना पक्षी निरीक्षणाची आवड आहे, त्याच्या बाबतीत आपण काही फार पाहिलेलं नाही. पण अशा सगळ्या क्षेत्रात जे प्रगट होत आहे ते अमृत कोणचं आहे, तर ते आपलेपणाचं अमृत आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी का केल्या? त्यांनी संविधानासारख्या विषयावर पुस्तकं लिहिली. भारतीय संविधानच नाही तर आज या तिन्ही देशांचं संविधान, त्याचाही अभ्यास करून त्यांनी मांडणी केली आहे. आपल्याला माहिती आहे की ती साध्या सरळ सोप्या शब्दात अचूक समजावणारी अशी मांडणी असेल. ती अशी का झाली? इतकं अध्ययन झाल्यावरही तो एक विद्वत्तापूर्ण भाषेचा जो प्रकार असतो ज्याचं वर्णन केलं की सांगतात खूप पण समजत काही नाही, असं ते का नाही झालं? तर त्याचं कारण ते लिहिण्यामागे उद्देश होता की हे आपल्याला समजलं पाहिजे. ते आपल्या लोकांसाठी लिहिलेलं आहे. आपल्या परिश्रमाचं कौतुक कोणी करावं असं कोणाला वाटलं तर ते त्याच्यात पाप काही नाही, स्वाभाविक आहे, ते अपेक्षित नसलं तरी. पण तो उद्देश त्याच्या पाठीमागे नाही आहे. ते आपल्या लोकांना, जसं काकांनी कळकळीने म्हटलं की अरे इतकं लिहिलं आहे त्यांनी, 2 ओळी तर वाचा निदान, पुस्तक उघडून तर पहा, असं त्यांना का म्हणावं असं वाटतं? त्यांना हे माहिती आहे समाजात सगळे लोक अध्ययन करणारे नसतात आणि मैदानात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना वेळही नसतो, पुष्कळ वेळा तशी बुद्धीही नसते. तर त्यांना हे रेडीमेड द्यावं लागतं कोणीतरी, ते देणारेही लोक असतात. पण तरीही त्यांना असं म्हणावं असं का वाटलं? असं याच्याकरता वाटतं की हे आपले सगळे लोक आहेत, एका भव्य ध्येयाकरता त्यांचा सगळा उद्यम आहे, तो उत्कृष्ट झाला पाहिजे, तो निर्दोष झाला पाहिजे, त्याचं साधन आहे, म्हणून ती कळकळ येते.
असं म्हणतात संतांनी म्हटलंय, बुडती हे जन देखावे ना डोळा. स्वतःला मिळत काही नाही त्यातून, स्वतःच्या पदरी कष्टच आणि नाही ऐकलं लोकांनी की मनस्ताप, या दोनच फळं त्याची मिळतात त्यांना. परंतु तरीही हा उद्योग सतत चालू असतो. याचं कारण काय? तर हा आपला समाज आहे, हा आपला संघ आहे, हे आपले स्वयंसेवक आहेत. हा आपलेपणा, त्याचं जे अमृत आहे त्या अमृताचा हा उत्सव आहे. म्हणून हा अमृत महोत्सव आहे खऱ्या अर्थाने. आम्हाला शाळेत असताना एक धडा होता, मॅट्रिकच्या वर्गात असताना, नासलेले अमृत. मला वाटतं श्रीमो माट्यांचा त्यांनी एक कथा लिहिली आहे की एकदा अमृत नासलं स्वर्गात. गंभीर प्रश्न, अमृत कसं काय नासलं? सगळ्या देवांचे चेहरे काळवणले, कुणालाच काही समजेना आता काय करावं. तर मग त्यांनी संत मंडळींना बोलावलं. सगळी वारकरींची परंपरा उपस्थित झाली आणि मग त्या सगळ्यांनी विचार करून ठरवलं की ह्याचा उपाय कोण करेल? चोखामेळा करतील. मग चोखामेळा जाऊन बसले अमृताच्या कुंभासमोर आणि हरिनामाच्या गजरात ते चोखामेळ्याने त्या अमृतावर आपली दृष्टी एकाग्र करताच ते अमृत पुन्हा पूर्ववत व्यवस्थित झालं. आता आपल्या लक्षात आलं असेल या धड्याचा मतितार्थ काय आहे. आपल्या देशामध्ये हे आपलेपणाचं अमृत हे आपल्या भेददृष्टीमुळे नासल्यासारखं झालं. त्याला उपाय काय? त्याला उपाय आपलेपणा, दुसरं काय? स्वातंत्र्य आणि समता यांचा आदर्श प्रस्थापित करणारं आपलं संविधान सांगतं. आणि मी असं ऐकलंय, रमेशजींना माहिती आहे बरोबर आहे की चूक, पण मी असं ऐकलं आहे की त्यात हा शब्द नव्हता. पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आग्रह करून तो घातला. संविधान देशाला प्रदान करण्यापूर्वी त्याच्यात हा शब्द आला, बंधुता, फ्रॅटर्निटी. आणि ती जी कल्पना आहे स्वातंत्र्य, समता, बंधुता, या तिन्ही शब्दांमागची कल्पना ही विदेशी कल्पना नाही आहे, ती तथागताच्या विचारातून घेतलेली आहे असं स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात. आता ही 3 पुस्तकही झाली आहेत अमेरिकन, ब्रिटिश आणि फ्रेंच संविधानावर. तर आपण अभ्यास करून पाहू. शब्द तिथेही हेच आहेत, आपल्या इकडे हेच आहेत, पण याच्या पाठीमागचा आपला भाव काय आहे तो डॉक्टर बाबासाहेबांना अभिप्रेत होता. आणि तेही त्यांनी एकदा भाषणात म्हटलंय की तो बंधुभावच आहे, आणि बंधुभाव म्हणजे आपलेपणाच आहे. हे आपलेपणाचं अमृत देशाला द्यायचं, हे काम डॉक्टर एडगवारांनी सुरू केलं. त्याचं नाव संघ. तो संघ काहीच करत नाही, जसं आता रमेशजी म्हणाले की हे मी केलेलं नाही, हे त्यांचं आहे. इदन्न मम, इदन्न मम 3दा म्हणून टाकलं त्यांनी. हे का म्हटलं? ते त्यांच्या आत्मा जो संघ आहे तो हेच म्हणतो, संघ काही करत नाही. पुढचं वाक्य हळू आवाजात, स्वयंसेवक सगळं काही करतात. कारण हा संघ प्रत्येक स्वयंसेवकाचा प्राण आहे, त्याचा आत्मा आहे. त्याच्यामुळे तो दिसून चालणार नाही. तो असावा लागेल, तो संचरित व्हावा लागेल, पण तो दिसून चालणार नाही. दिसेल त्याचे हातपाय म्हणजे स्वयंसेवक. त्या संघाचे हातपाय बनून जे काम करतात, स्वतःला विसरून संघाला ध्यानात ठेवून, आणि संघ म्हणजे संकल्पनेच्या पातळीवर सर्व हिंदू समाज तो विस्तारत होत होत एक दिवस प्रत्यक्ष रूपही त्याचाच राहील, पण संकल्पनेच्या पातळीवर सगळा समाज. हा सगळा समाज लक्षात ठेवून त्या सगळ्या समाजाच्या समुद्रामध्ये आपलं बिंदुवत अस्तित्व विसरून त्या समाजाचा पूर्णपणे घटक बनून त्या आपलेपणातून जे जे काम होतं ते काम असंच होतं. गेले काही दिवसातल्या माझ्या प्रवासात मला अशा स्वयंसेवकांच्या व्यक्तिगत त्यांनी काय काय केलंय त्याचं दर्शन घडवणारे असे 3-4 कार्यक्रम या गेल्या 5-6 दिवसात झाले. कुणी ग्रामविकासाच्या क्षेत्रात काही केलं आहे, कुणी अन्य क्षेत्रात काही केलेलं आहे. स्वाभाविक लोकांच्या पुढे उदाहरण यावं म्हणून
आणि इतरांना सगळ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून अशा लोकांना समोर आणतात, आपले स्वयंसेवकही आणतात. ते काही त्यांच्या प्रसिद्धीसाठी नसतंच, त्यांनाही तसं वाटत नाही. पण मग म्हणून कार्यक्रम होतात, म्हणून मग जाणं होतं. तर असे 5-6 कार्यक्रम मी गेल्या 10-15 दिवसात केले. त्या सर्व ठिकाणी मला जाणवली गोष्ट ती हीच जाणवली की हे सगळं कर्तृत्व त्या त्या क्षेत्रात त्या स्वयंसेवकाचा प्रगट झालाय. इतरही लोक जे बारीकीने पाहत असतात, जवळून पाहत असतात, तेही म्हणतात. आणि तो स्वयंसेवकही त्याला विचारल्यावर म्हणतो की हे सगळं मला संघामुळे शक्य झालं. आणि संघामुळे का शक्य झालं? संघाचं बीजरूप डॉक्टर हेडगेवार आहेत. त्या डॉक्टर हेडगेवारांच्या बीजरूप म्हणजे संघाचं बीजरूप असं जे रूप आहे त्याचं वर्णन स्वयंसेवक कसं करतात? त्यांची जन्मशताब्दी होती तेव्हा शेषाद्रीजी नागपूरला जुन्या स्वयंसेवकांकडे त्यांच्या आठवणी ऐकायला म्हणून जात असत. तसे एका स्वयंसेवकाकडे गेले तेव्हा त्यांचं वय 84 वर्ष होतं. आता ते नाहीत. तर लहानपणी किशोरावस्थेत डॉक्टरांना ज्यांनी पाहिलेलं, तरुणपणी पाहिलेलं, त्यांच्यासोबत काम केलं, त्यांच्या बैठकीत बसलेले. तर त्यांनी जाऊन विचारलं की डॉक्टरांसंबंधी काही सांगा. तर ते एक क्षण गंभीर झाले, चूप झाले. आणि मग त्यांनी एक शब्द उच्चारला, स्नेह. आणि घळघळा डोळ्यातून पाणी वाहत राहिलं. वाणी गदगद झाली, काही बोलू शकले नाही. एका शब्दात सांगितलं त्यांनी. डॉक्टर हेडगेवार म्हणजे काय? प्रेम, शुद्ध सात्विक प्रेम अपने कार्य का आधार. हा संघ काय आहे? संघाचं पुष्कळ विचार परिप्लुत वगैरे असं वर्णन करता येईल. पण हा संघ म्हणजे ढाई आखर प्रेम का आहे, खरं दुसरं काही नाही. तेच मूळ आहे. तेच डॉक्टर हेडगेवार जगले. आणि म्हणून डॉक्टर हेडगेवारांपासून प्रेरणा घेऊन काम करणारे सगळे ते शुद्ध सात्विक प्रेम समाजाविषयीचं अपार आत्मीयता त्याचं प्रगटीकरण आपल्या प्रत्येक कृतीत करतात. ते प्रेम अमृत स्वरूप आहे, ते ईश्वर स्वरूप आहे. सृष्टीच्या मूळ सत्याचं वर्णन सत्य आणि प्रेम असंच करतात. तेच ते प्रेम आहे. त्याच्यातून हे सगळं व्यक्त होतं. आणि ते व्यक्त होतं आणि ते आपल्याला पाहायला मिळतं, समजावून दिलं जातं. आपण त्याचा गौरव करतो तेव्हा ते अमृत आपल्याला मिळतं. आणि हे अमृत जे आणतात आपल्याकडे त्यांना पुरुषार्थ करावा लागतो. गरुडाची कथा मला आठवली. रमेशजी कथाही या सगळ्या विचारसंपदेला पूरक अशा लोककथा वगैरे सांगत असतात. आपल्याकडे गरुडाची कथा प्रचलित आहे. तर त्यांनी स्वर्गातनं अमृत आणलं, देवांशी लढून आणलं. मातेच्या दास्य विमोचनाकरता आणलं, स्वतः करता नाही आणलं. एक थेंब त्यातला त्यांनी नाही घेतला. जे काही शिंतोडे पडले आणि कुंभ वगैरे त्याकरता होतो असं म्हणतात, त्या शिंतोडे क्षुद्र प्रवृत्तीच्या लोकांनी चाटले. पण प्रवृत्ती क्षुद्र असेल तर चांगलं मिळालं तरी त्याचा लाभ होत नाही. आयुष्य तर वाढलं पण जिव्हा त्यांच्या द्विजिव्ह झाले ते. पण गरुडाने हे सगळं केलं त्याच्यापूर्वी त्यांनी पुरुषार्थ केला. शून्यातून स्वतःला उभं केलं. आणि स्वतःला शून्यातून उभं करण्याचा पुरुषार्थ त्याच्यातून कसा काय घडला? मातृभूमीच्या दास्य विमोचना करता त्यांनी हा पुरुषार्थ केला. आणि म्हणून मोठी मोठी दायित्व इतरांना त्याच्यापाशी आत्मविश्वास नाही की मी हे करू शकेन अशी त्यांनी लीलया सांभाळली. एका हातात एक हत्ती आणि मगर आपला एका पंजामध्ये आपला आहार म्हणून पकडून खात असताना दुसरीकडे एका मोठ्या वटवृक्षाच्या फांदीवर उलट लटकून तपश्चर्या करणारे 60,000 ऋषी त्यांनी तोलून धरले, त्यांना पडू दिलं नाही. असा अलौकिक पुरुषार्थ त्याच्या अंगाने झाला. आणि म्हणून तो अमृत आणू शकला. तर आपल्याला हे अमृत कलश तर आलाय पण प्राप्त करायचं आहे तर आपल्यालाही तो पुरुषार्थ करावा लागेल. आणि तो पुरुषार्थ आपण करू शकतो. आज रमेशजी आपल्याला माहिती आहेत, त्याच्यामुळे आपल्याला कदाचित त्याचं एक वलय असं वाटतं. आणि वलय असले की सामान्य माणूस विचार करतो की ठीक आहे, चांगला आहे, सत्कार वगैरे करू तुमचा, पण तुमच्यासारखं नाही होणार. कारण ते फार कष्टाचं आहे.
कष्टाचं म्हणजे आता ते आपल्याला दिसतं कष्टाचं, पण ते कष्ट रमेशजींनी आयुष्यभर घेतले. त्यांच्या जीवनात त्यांना साथ देताना मधुराताईंनी घेतले. का बरं घेतले असतील? पुन्हा तेच, तो आपलेपणा. त्या आपलेपणाशी समरस होऊन आपण जर प्रयत्न केला, आपण जर पुरुषार्थ केला, तर असे 1000 अमृत कलश स्वर्गातून आणून इथे आपल्या लोकांना ते वितरित करून त्यांचं जीवन, त्यांच्या जीवनाचा संदेश अमर करण्याचं कर्तृत्व आपण सुद्धा गाजवू शकतो. असा संदेश या अमृत ग्रहणाबरोबर आपल्याला घेऊन इथून जायचं आहे. आणि हे काम सतत व्हायला पाहिजे, पुन्हा पुन्हा व्हायला पाहिजे. ते पुन्हा पुन्हा करण्याच्या मालिकेतला एक मणी रमेशजींनी, सौभाग्यवती मधुराताईंनी आपल्या परिश्रमातून ओवून दिलाय. त्याबद्दल त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून हा त्यांचा पुरुषार्थ असाच सतत चालत वाढत राहो आणि पूर्णतेप्रती जाओ, ही दीर्घायुर आरोग्याबद्दल त्यांना ही एक वरदान अशी गोष्ट मिळावी, अशी शुभकामना देऊन माझे मी शब्द पूर्ण करतो.